Hello dear friends and welcome back to our English learning platform DK's class, and you are watching the video number 30 of this English speaking course. My dear friends, in the last two videos we have learned to speak English using present perfect continuous tense and past perfect continuous tense, and today we are going to complete the learning of perfect continuous tense with future perfect continuous tense. मित्रांनो, आज आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळाची कंप्लीट लर्निंग बघणार आहोत, ज्यामध्ये ह्या काळाचा यूज नेमका करायचा कुठे, त्यानंतर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलायचे, आणि शेवटी वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन कसे बोलायचे हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज जरी जास्त कॉमन नसला, खूपच रेअर यूज होतो, परंतु तरीही आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सो विदाउट एनी डिले, लेट्स गेट स्टार्टेड. Dear friends, let's see where to use future perfect continuous tense. Future perfect continuous tense चा यूज अशा क्रिया किंवा कृती सांगण्यासाठी होतो ज्या की भविष्यकाळामध्ये जास्त वेळेसाठी चालत आलेल्या असणार आहेत किंवा चालत असणार आहेत. फॉर एक्झाम्पल, मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो असणार. आता इथे बघा, मी अभ्यास करत असणार हा झाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स, परंतु मी सकाळपासून अभ्यास करत आलेलो असणार. इथे ड्युरेशन जास्त आहे, म्हणून इथे आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा यूज करणार आहोत. अजून जर एक्झाम्पल्स बघायचे ठरले तर, मी 2 वर्षांसाठी गणित शिकवित आलेलो असणार. तुम्ही परीक्षेची तयारी करत आलेले असणार. म्हणजे ड्युरेशन इथं जास्त आहे, त्यामुळे आपल्याला इथे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करावा लागणार आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज नेमका करायचा कुठे हे तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. आता आपण बघूया फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच होकारार्थी वाक्य कसे बोलू शकतो. चला तर मग अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघूया. डिअर फ्रेंड्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्स बोलण्यासाठीचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्बचा ING फॉर्म आणि प्लस ऑब्जेक्ट. इथे आपल्याला विल हॅव बीनचा यूज करावा लागणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की ग्रामरच्या रूलनुसार आपल्याला आय आणि वी नंतर शॅलचा यूज करायचा आहे, परंतु स्पोकनमध्ये तुम्ही सर्रास विलचा यूज केला तरीही काही हरकत नाही, परंतु एक्झामिनेशनच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला आय आणि वी नंतर शॅलचा यूज करावा लागणार आहे. सो डिअर फ्रेंड्स, लेट्स हॅव सम सेंटेन्सेस. आय विल हॅव बीन टीचिंग मॅथ्स फॉर 2 years. मी 2 वर्षे गणित शिकवत आलेलो असणार. आय विल हॅव बीन लर्निंग पेंटिंग फॉर 6 months. मी 6 महिन्यांसाठी पेंटिंग शिकत आलेलो असणार. डिअर फ्रेंड्स, मला आता असे म्हणायचे आहे की मी सकाळपासून रीडिंग करत आलेलो असणार. तर मी कसे म्हणणार आहे? एक्झॅक्टली, आय विल हॅव बीन रीडिंग सिन्स मॉर्निंग. मूविंग ऑन. यू विल हॅव बीन स्पीकिंग इंग्लिश कॉन्फिडंटली. तुम्ही कॉन्फिडंटली इंग्लिश बोलत आलेले असणार. दे विल हॅव बीन प्लेइंग फॉर इंडिया फॉर अ लॉंग टाईम. ते बऱ्याच वेळेसाठी इंडियासाठी खेळत आलेले असणार. मित्रांनो, मला आता असे म्हणायचे आहे की आपण एकमेकांची मदत करत आलेलो असणार. हे कसे म्हणणार मी? परफेक्ट. वी विल हॅव बीन हेल्पिंग इच अदर्स. व्हेरी गुड. पुढील सेंटेन्स बघूया. ही विल हॅव बीन स्टडिंग फॉर 1 month. तो 1 महिन्यांपासून अभ्यास करत आलेला असणार. शी विल हॅव बीन सेव्हिंग मनी फॉर 1 year. ती 1 वर्षांपासून मनी सेव्ह करत आलेली असणार. मित्रांनो, मला आता असे म्हणायचे आहे की तो बऱ्याच वर्षांपासून झाडे लावत आलेला असणार. हे कसे म्हणणार? एक्झॅक्टली, ही विल हॅव बीन प्लांटिंग ट्रीज फॉर मेनी years. ऑल राईट फ्रेंड्स, इन दिस वे वी कॅन स्पीक अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस इन फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये अशा प्रकारे आपण होकारार्थी वाक्य बोलू शकतो. डिअर फ्रेंड्स, now it's time to get into the next part of this video, how to speak negative sentences in future perfect continuous tense. Dear friends, negative sentences बोलण्यासाठी जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट हॅव बीन प्लस वर्बचा ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. विल नॉटच्या ऐवजी तुम्ही वोंटचा यूज सुद्धा करू शकता. चला तर मित्रांनो, सेंटेन्सेस बघूया.
आय विल नॉट हॅव बीन रेकॉर्डिंग व्हिडिओज फॉर 2 days. मी 2 दिवसांसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करत आलेलो नसणार. आय विल नॉट हॅव बीन पोस्टिंग व्हिडिओज. मी व्हिडिओज पोस्ट करत आलेलो नसणार. मित्रांनो, मला आता असे म्हणायचे आहे की मी 2 आठवड्यांसाठी क्रिकेट खेळत आलेलो नसणार. हे कसे म्हणणार मी? कम ऑन ट्राय. एक्झॅक्टली. आय विल नॉट हॅव बीन प्लेइंग क्रिकेट फॉर 2 weeks. डिअर फ्रेंड्स, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. यू विल नॉट हॅव बीन वेस्टिंग टाईम. तुम्ही टाईम वेस्ट करत आलेले नसणार. वी विल नॉट हॅव बीन स्टडिंग रेग्युलरली. आपण रेग्युलर स्टडी करत आलेलो नसणार. मित्रांनो, मला आता असे म्हणायचे आहे की ते इंडियासाठी खेळत आलेले नसणार. हे कसे म्हणू शकतो मी? एक्झॅक्टली. दे विल नॉट हॅव बीन प्लेइंग फॉर इंडिया. डिअर फ्रेंड्स, in this way we can speak negative sentences in future perfect continuous tense. आता आपण वर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन कशा प्रकारे विचारू शकतो हे बघूया. फर्स्ट सेंटेन्स, आय विल हॅव बीन टीचिंग मॅथ्स. वर्बल क्वेश्चन, परफेक्ट. विल आय हॅव बीन टीचिंग मॅथ्स. मी गणित शिकवत आलेलो असणार का? आणि WH क्वेश्चन, एक्झॅक्टली. What will I have been teaching? किंवा who will have been teaching maths? अशा प्रकारे सुद्धा इथे WH क्वेश्चन होऊ शकतो. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. He will have been planting trees. तो झाडे लावत आलेला असणार. वर्बल क्वेश्चन, परफेक्ट. Will he have been planting trees? Will he have been planting trees? आणि WH क्वेश्चन, परफेक्ट. व्हॉट विल ही हॅव बीन प्लांटिंग? किंवा हू विल हॅव बीन प्लांटिंग ट्रीज? डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वर्बल क्वेश्चन्स किंवा WH क्वेश्चन्स विचारू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे आपली फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची कंप्लीट लर्निंग झालेली आहे, ज्यामध्ये आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज नेमका करायचा कुठे हे शिकलो. त्यानंतर अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलायचे ते शिकलो. आणि त्यानंतर वर्बल क्वेश्चन्स आणि WH क्वेश्चन्स कसे विचारावे हे पण आपण शिकलेलो आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे आपली टेन्सची कंप्लीट लर्निंग झालेली आहे. होप सो सर्व प्रकारचे जे टेन्स आहेत, सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस, याची लर्निंग तुमची चांगल्या प्रकारे झालेली असणार आहे आणि इझिली तुम्ही आता टेन्सचे सर्व प्रकारचे उपयोग करू शकणार. डिअर फ्रेंड्स, आता सर्वात महत्त्वाचा टास्क तुमच्यासाठी आहे. आतापर्यंतची जेवढी आपली लर्निंग झालेली आहे या इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये, यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा, जास्तीत जास्त सेंटेन्सेस यूज करण्याचा टास्क तुमच्यासाठी आहे. बिकॉज इफ यू डोंट यूज इट, यू विल लूज इट. डिअर फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल. अँड डोंट फॉरगेट टू शेअर युअर कमेंट इन द कमेंट बॉक्स. So dear friends, that's it from today's session. Now I am going to take care of you. Keep learning, keep practicing and keep growing. Have a great time. Bye.